अनैतिक संबंधातून पत्नीने पोलीस पतीला संपवलं, पण एक ऑनलाईन व्यवहार झाला आणि भांडं फुटलं आणि उलगडलं या हत्येचे गूढ. काय आहे ही बातमी पाहूया सविस्तर. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. आपल्या समाजात पती आणि पत्नीचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते. एकमेकांवरील विश्वास हे या नात्याचे प्रमुख बंधन असते. मात्र ज्यावेळी या विश्वासाला तडा जातो त्यावेळेस समाजात विचित्र आणि मन सुन्न करणाऱ्या घटना घडत असतात. पनवेल GPRF मध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह घनसोली आणि रबाडे रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी विजय चव्हाण, त्यांची पत्नी, तिच्या प्रियकर आणि आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर निंबा ब्राह्मणे यांनी कट रचून विजय चव्हाण यांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता वाशी रेल्वे पोलिसांनी ब्राह्मणे, पूजा चव्हाण, प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण आणि प्रवीण आबा पानपाटील या आरोपींना अटक केली आहे. विजय चव्हाण यांची हत्या झाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या निरीक्षणाखाली हा तपास सुरू केला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. 5 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले. प्रियकर ब्राह्मणेच्या रचलेल्या कटानुसार पानपाटीलने चव्हाण यांना नवीन वर्षाच्या पार्टीसाठी 31 डिसेंबर रोजी बोलावून घेतले होते. चव्हाण आल्यानंतर त्या दोघांनी धीरजच्या इको वाहनात एकत्र बसून पार्टी केली. विजय चव्हाण मद्याच्या अंमलाखाली गेल्यानंतर ब्राह्मणेने तिथे जाऊन रात्री 11:30 वाजेच्या सुमारास त्याची गळा दाबून हत्या केली. यानंतर तिघांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅक नजीक नेऊन टाकला. या घटनेनंतर धीरज मात्र भेदरला होता. त्यामुळे ब्राह्मणेने त्याला इको वाहन घरी नेण्यास सांगितले. धीरज आपली गाडी घेऊन घरी निघून गेला. या दरम्यान ब्राह्मणे आणि पानपाटील रेल्वे ट्रॅक शेजारी तब्बल 4 तास थांबले होते. सकाळी जेव्हा पहिली ट्रेन यायला लागली तेव्हा त्यांनी चव्हाणचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर ठेवला. अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकरांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमॅनने या घटनेची माहिती RPF जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाईल कसून तपासला. तेव्हा मोबाईलमध्ये Google Pay वरून शेवटचा व्यवहार घनसोली येथे एका अंडा स्टॉलवर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना हा पहिला पुरावा मिळाला आणि हा पुरावा त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरला. या स्टॉलच्या नजीक असलेल्या CCTVची तपासणी केल्यानंतर पोलिसांना विजय चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेले धीरज हे देखील आढळून आले. तसेच चव्हाण यांना शेवटचा व्हिडिओ कॉल आपल्या मित्राला केला होता, त्यातही धीरज त्यांच्या बरोबर असल्याचे आढळून आले होते. याबरोबर धीरज आणि चव्हाण यांची पत्नी पूजा यांच्यात फोनवरून वारंवार संभाषण झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यानंतर धीरज राहत असलेल्या द्रोणागिरी येथील इमारतीचे CCTV फुटेज तपासले असता धीरज रात्री 1:30 वाजेच्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे त्यात दिसले आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ब्राह्मणे, पूजा आणि पानपाटील यांचा कट उघड केला. या प्रकरणात पत्नीने सांगितले की चव्हाण यांच्या व्यसनाधीनतेला ती कंटाळली होती. तसेच ते वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे देखील जात होते असा आरोप तिने केला. तसेच जवळीक साधत असताना ते कधी कधी हिंसक होऊन मारहाण करत असाही दावा पत्नीने केला. ही बाब प्रियकर ब्राह्मणेला सांगितल्यानंतर त्यांनी विजय चव्हाणला संपवण्याचा घाट घातला. आता आपल्या प्रियकरासोबत मिळून कट रचला आणि आपल्या पोलीस पतीची हत्या केली. पण म्हणतात की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादा पुरावा सोडून जातो. Google Pay वरून केलेले 24 रुपयाचे पेमेंट या गुन्ह्यासाठी मार्गदर्शक ठरले आणि या हत्याकांडांचा शोध पोलिसांनी लावला. या सर्व घटनेबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.